हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भागवत गीता, अध्याय नंबर आपण 16 मध्ये आहोत. दैव आसुर संपद विभाग योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 8 मध्ये थांबलो होतो. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुर अनीश्वरम अपरस्परम संभूतम किम अन्यत काम अहेतुकम. तर आपण या अध्यायामध्ये अगोदर 1 ते 3 श्लोकामध्ये दैवी गुणांचं वर्णन ऐकलं होतं. त्यानंतर श्लोक नंबर 4 मध्ये आपण आसुरी गुणांचं वर्णन ऐकलं आणि नंतर 6 मध्ये भगवंत जनरल समरी द्यायला चालू करतात आसुरी आणि दैवी लोकांचं, आणि मग आसुरी लोकांच्या विस्तारामध्ये वर्णन करण्यास प्रारंभ झाला होता श्लोक नंबर 7 पासून. प्रवृत्तींच्या निवृत्तीच्या जनाना विदुरासुरा न शौचम नापेचाचारो न सप्तंतेषु विद्यते. 7 नंबर आणि नंतर 8 नंबर. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणीही कारण नाही. मग आपण ते डिटेलमध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे आधुनिक युगामध्ये 18व्या शतकामध्ये विज्ञानाच्या प्रगती अगोदर, त्याला म्हणतात प्री मॉडर्न टाइम, विज्ञानाची प्रगती मॉडर्न टाइम, आणि आत्ताचं जे काळ आहे त्याला म्हणतात पोस्ट मॉडर्न टाइम. या 3 काळ, पहिल्या काळामध्ये शास्त्रांवरती श्रद्धा होती, देवावर श्रद्धा होती लोकांची. त्यानंतर मग मधल्या काळामध्ये विज्ञानावरती लोकांची श्रद्धा होती, आणि आता या क्षणाला लोकांची कुणावरती श्रद्धा नाही, ना विज्ञानावरती ना ईश्वरावर. जे काही त्यांच्याकरता काम करेल ते लोक त्याला फॉलो करतात. राईट. म्हणून लोकांना चांगला अनुभव देणे हे आपल्या हातामध्ये प्रचार कार्य करतात. राईट. त्यानंतर पुढे मग श्लोक नंबर 9 मध्ये म्हणतात, ते वाचा. शोभा शतोळे माताजी, श्लोक नंबर 9 वाचा. हरे कृष्ण. प्रभुजी एकाम दृष्टमिव श्रुभ्य नष्टा आत्मनो अल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो अहितः. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहित कार्य व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मागच्या श्लोकात सांगितलं होतं की या लोकांच्या मताप्रमाणे ह्या जगाची उत्पत्ती कशा करता झालेली आहे? एन्जॉय करण्याकरता झालेली. राईट. मग अशी ही जी लोक आहेत ज्यांना या जगामध्ये भोग घ्यायचा आहे, आता या जगामध्ये जर भोग घ्यायचा असेल तर भोग घेण्याकरता फार संघर्ष करावा लागतो. राईट. जेवढा संघर्ष इंद्रियांना नियंत्रित करण्याकरता लागत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने संघर्ष इंद्रियांना तुष्ट करण्याकरता लागतं, संतुष्ट करण्याकरता. राईट. भौतिक दृष्टीने. म्हणून इथे जे म्हणतात की ही जी लोक आहेत की अशा प्रकारचं, म्हणजे कुठल्या श्लोक नंबर 8 मध्ये त्यांनी जे कन्क्लुजन बनवलेलं आहे, अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ते ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता उग्र कर्मामध्ये लागतात. राईट. उग्र कर्म म्हणजे स्वतःला पण त्रास होईल, दुसऱ्यांना पण त्रास होईल. राईट. त्याला उग्र कर्म म्हणतात. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात. आणि हे लोक जगाचा विनाश का करतात? तर जनरली असं कोणी स्वतःहून करत नाही जगामध्ये. ऍक्च्युली सगळ्यांना वाटतं की जगामध्ये सर्व काही चांगलं राहावं, शांत राहावं आणि सगळ्यांनी एन्जॉय करावं. राईट. बरोबर आहे ना? हाच तो प्रॉब्लेम आहे ना. जगामध्ये सगळ्यांनी शांत राहावं आणि शांतपणे एन्जॉय करावं, हाच तो प्रॉब्लेम आहे. भोक्ताराम यत्न तपसाम सर्व लोक महेश्वरम. लोक हे विसरून गेलेले आहेत की ईश्वर भोक्ता आहे. मग लोकांना वाटतं की आपण पीसफुली एन्जॉय करू शकतो, पण या जगामध्ये पीसफुली एन्जॉय करता येत नाही. कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही युगामध्ये आणि कुठल्याही स्थितीमध्ये या जगामध्ये पीसफुली एन्जॉय करता येणारच नाही. का करता येणार नाही? त्याला 2 गोष्टी असतात. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, अर्थ बाउंड इज डर्थ बाउंड.
अर्थबाउंड म्हणजे जे लोक या भौतिक जगाशी आसक्त आहेत, दॅट इज कॉल्ड अर्थबाउंड. म्हणजे त्या लोकांना या जगाशीच आणि या जगातल्या गोष्टींशीच आसक्ती आहे, दॅट इज कॉल्ड अर्थबाउंड. आणि ही जी अशी लोक असतात ते कसे असतात, डर्थबाउंड. डर्थबाउंड म्हणजे, डर्थ म्हणजे कमी असणे किंवा अकाल असणे किंवा कुठल्या गोष्टीचं कमतरता असणे, राईट, त्याला कमतरता म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. मग जी लोक या जगाशी आसक्त आहेत त्या लोकांकडे नेहमी कमतरताच असते या वस्तूंची. कशी असते, तर यामध्ये दोन लोक असतात, राईट, दोन कॅटेगरी आहेत. त्याला अजून इंग्लिशमध्ये म्हणतात हॅव अँड हॅव नॉट्स. म्हणजे कुणाकडे काही गोष्टी आहेत, म्हणजे असे काही, आता समाजाचे दोन भाग आहेत. काही लोकांकडे भरपूर गोष्टी आहेत आणि काही लोकांकडे फार कमी गोष्टी आहेत. फायनान्शियली, इकॉनॉमिकली जर तुम्ही बघितलं तर, आर्थिक दृष्ट्या आणि बऱ्याच दृष्टिकोनातून. कारण ह्या जगाचे जे रिसोर्सेस आहेत, ज्या गोष्टींचा आपल्याला भोग घ्यायचा, त्या गोष्टी कमी आहेत ना जगामध्ये. सगळ्या करोडपती नाही बनू शकत आणि सगळे गरीब नाही बनू शकत. त्याच्यामध्ये मग काही कॅटेगरी असते, ते इकडे बघतात तिकडे बघतात. मिडल क्लास, त्याच्यामध्ये कॅटेगरी असते, लोअर मिडल क्लास, अपर मिडल क्लास, मिडल क्लास. मग जगामध्ये कधीही शांती नांदू शकत नाही जोपर्यंत आपल्याला या जगाचा भोग घेण्याची इच्छा आहे. तो लोक कहते हैं, आणि जनरली लोकांना वाटतं ये अच्छा ही बोल रहे ना, संसार में सब कुछ अच्छा होना चाहिए, पीसफुल होना चाहिए, और पीसफुल लेके क्या करना चाहिए, अपना अपना एंजॉय करो. ऐसा नहीं होता है, दॅट्स नॉट पॉसिबल. मग आता काय असतं की ज्या लोकांकडे भरपूर गोष्टी आहेत, ज्या लोकांकडे गोष्टी नाही आहेत, दिस आर कॉल्ड एज हॅव नॉट्स. हॅव अँड हॅव नॉट्स. हॅव नॉट्स म्हणजे ज्याच्याकडे फार कमी गोष्टी आहेत. हे लोक आयुष्यामध्ये नेहमी कसे असतात, असंतुष्ट असतात. अरे हमारे पास ये नहीं है, हमारे पास वो नहीं है, राइट. मेरे पास साइकिल है, मोटरसाइकिल नहीं है. अच्छा, मेरे पास मोटरसाइकिल है तो फिर कार नहीं है, राइट. मग समाजाचा एक असा भाग आहे ज्याच्याकडे जास्त तथाकथित आधुनिक सोयी सुविधा नाही आहेत, तथाकथित. आणि ह्यांना सोयी सुविधा पण म्हणता येणार नाही, पण लक्झरी, राईट. मग आता ज्यांच्याकडे कमी गोष्टी आहेत ते लोक असंतुष्ट राहणारच ना. हमारे पास नहीं है, हम लोग को ट्रेन से जाना पड़ता है, कहीं जाना है तो हमको, कहीं अगर प्रोग्राम रखना है तो हमारे सोसाइटी का जो कॉलोनी है उसके बाहर ही एक ताड़पत्री ठोके करते हैं हम लोग, पंडाल लगाकर. हम लोग बड़ा बड़ा हॉल बुक नहीं कर सकते प्रोग्राम के लिए. मग हे लोक असंतुष्ट असतात नेहमी. अच्छा, मग आपल्याला काय वाटतं की ज्या लोकांकडे भरपूर आहे ते लोक संतुष्ट असतात. दिस इज सेकंड कॅटेगरी. दीज आर कॉल्ड हॅव्स. हॅव नॉट्स अँड हॅव. हॅव म्हणजे ज्यांच्याकडे आहे भरपूर. मग आता कसं असतं की जसं इथे म्हणतात भगवंत की हे स्वतःचा नाश ओढून घेतात. कसा नाश ओढून घेतात आणि हे लोक जगाचा विनाश कसा करतात. तुम्ही म्हणाल की इसमें कनेक्शन क्या है, लोग संसार में भोग लेना चाहते हैं, इसमें दुनिया का विनाश क्यों होगा. इसमें लोग अपना अपना इंद्रिय तृप्ति करना चाहते हैं, उसमें विनाश क्यों नहीं. इसी यही तो कारण है. तो अभी क्या होता है, जिनके पास नहीं है वो तो दुखी है, तो बोलते मेरे पास नहीं है, मैं दुखी हूं संसार में. और जिसके पास है वो क्या सोचता है, म्हणून त्याला ती टर्म अगोदर दिली होती मी, अर्थ बाउंड इज डर्थ बाउंड. जिसके पास है वो इस रिसोर्सेस से आसक्त हो जाता है. ज्याच्याकडे लक्झरी आहे, ज्याच्याकडे नेहमी तो एसी कार मधनं ट्रॅव्हल करतो, फ्लाईटने ट्रॅव्हल करतो, त्या लोकांना असं वाटतं की ये मेरा रहना चाहिए हमेशा. और अगर मेरे पास आज अगर एक कार है तो और एक कार होना चाहिए, और है तो और एक कार होना चाहिए, राइट. अगर मेरा घर अगर थोड़ा 2 BHK का एक हो तो 4 BHK का होना चाहिए. सो कसं असतं की ऍक्च्युअली हॅव अ लॉट कौन, जिसके पास है, उनके पास बहुत कुछ है. एक साधारण गरीब आदमी के पास जितना 2 टाइम का रोटी कपड़ा मकान कमाने के लिए पैसा लगता है त्याच्यापेक्षा पटीने याच्याकडे लाखो करोड पैसे असतात. म्हणजे हे लोक जर एक ट्रिपला बाहेर गेले कुठे, तर आम्ही असे काही सत्संग प्रोग्राम मध्ये काही लोक आहेत जुडलेले, म्हणजे आता ते हळूहळू बनतायत भक्त.
पण असे काही लोक आहेत इथे मुंबईमध्ये जोडलेले, जे लोक दर 2-3 महिन्यात, 2 महिन्याला, 1.5 महिन्याला, 2 महिन्याला, ऍटलिस्ट 3 महिन्याला बाहेर फिरायला जातात विदेशामध्ये. अभी किधर जा रहे हैं? जापान. अभी किधर जा रहे हैं? न्यूझीलैंड जा रहे हैं. अभी किधर जा रहे हैं? USA जा रहे हैं. तर ह्या लोकांचं कसं असतं, या लोकांच्या एका ट्रिपमध्ये जेवढा खर्च होईल ना तेवढा तुमचा आयुष्यभराचा खर्च पण तुम्ही कधी बनवला नसेल. राईट, लाखो रुपयांचा. एक ट्रिप 4-5 लाख रुपये. म्हणून ज्यांच्याकडे आहे ते लोक, त्यांना वाटतं की नॉर्मल है हमारे लिए, बराबर है, हम जाते हैं क्योंकि हमारे पास है. तो अभी जस्ट लंदन जाके आ गया, अभी मैं नेक्स्ट किधर जा रहा हूँ, थाईलैंड जा रहा हूँ. एक ट्रिपचे 5-5 लाख रुपये 6 साल, आणि फॅमिली असेल तर 10-10 लाख रुपये, 15-15 लाख रुपये. 10-15 लाख रुपये मला वाटतं आपले अॅन्युअल एक मिडल क्लास फॅमिलीचं, लोअर मिडल क्लास, बिलो मिडल क्लास, लोअर मिडल असेल त्याचं तर म्हणजे त्याला 10-15 लाख रुपये जमा करायला 10-15 वर्ष जातात. मग कसं असतं की ही जी लोक आहेत यांच्याकडे भरपूर असतं, बट बिकॉज दे आर आसक्त, ते लोक आसक्त असतात आपल्या लक्झरीशी आणि आपल्या भौतिक जगातल्या भोग घेण्याच्या गोष्टीशी. ह्यांचा लोभ कधी संपत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असाल, ऍटलिस्ट मला अनुभव येतो, सर्वात जास्त जर कंजूस कोणी लोक असतील ना तर गरीब कंजूस नसतो कधी. ऍटलिस्ट मला माझ्या अनुभवामध्ये आलेले आतापर्यंत, जेव्हा आम्ही फंड रेझिंग करतो किंवा काही प्रोग्राम करतो, काही कुठे पैसे मागतो आम्ही, ऍक्च्युअली गरीब किंवा मिडल क्लास, लोअर मिडल क्लास हे लोक अजिबात कंजूस नसतात, ऍटलिस्ट माझ्या अनुभवामध्ये. पण जे लोक त्याला म्हणतात स्टिंकिंग रिच, म्हणजे ज्यांना घरातनं बाहेर निघाल्यावरती कारमध्ये बसल्याशिवाय कुठे जाता येत नाही, दे कांट हायर टॅक्सी, राईट, या लोकांकडे तुम्ही डोनेशन मागून बघा. हरे कृष्ण. म्हणजे तुम्हाला लाज वाटेल. तुम्ही आहेत आमच्या काही असे लोक, पण तरी पण आम्ही मागतो. कारण पण मला वाटतं असं कधी कधी, मग मी सोडून देतो, म्हणतो यार अपने कोई बेशरम करके ये लोग डोनेशन देते, इतना बेशरम क्यों होने का, राइट. आखिर देने वाले कृष्ण है, उनकी इच्छा हुई तो वो देते हैं, है ना. जर सांगितलं की तुम्ही काही डोनेशन द्या तर हा देंगे, कारण इज्जत का सवाल है ना, डिग्निटी. मुझे लगता है कि हम डोनर है तो हम देना चाहिए, पण सिस्टम कुठे असतं. तुम्ही एकदा तुम्ही त्यांना सांगितलं देंगे, वो बोलते देंगे, त्यांना तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 रिमाइंडर द्यावे लागतात एक आठवड्याच्या इंटरव्हल मध्ये, आणि मग शेवटला रडवून तुम्हाला देतील ते लोक, आणि त्यांना वाटेल की दिया हमने बहुत दिया. हरे कृष्ण. सो ऍक्च्युली हा प्रॉब्लेम का आहे, कारण यांना काय वाटतं की माझ्याकडे जे आहे ते अजून वाढावं, अजून वाढावा, अजून वाढावा, अजून वाढावा, अजून वाढावा. यांना असं वाटत नाही की अरे मेरे पास जितना है ना, एक आम आदमी के पास पूरी जिंदगी का जितना पैसा नहीं, उतना पैसा मैं एक महीने में खर्च करता हूँ, लाखों करोड़ों में. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा कशामुळे आहे, बिकॉज दे आर डर्थ बाउंड, म्हणजे ते मातीशी आसक्त आहेत. मातीशी म्हणजे या भौतिक जगाशी आसक्त आहेत, राईट. अर्थ बाउंड इज डर्थ बाउंड, म्हणजे ज्याच्याकडे भरपूर आहे ना त्याच्याकडे जास्त अकाल असतो, कमीपणा असतो, त्याला वाटत नाही की मी काहीतरी केलं पाहिजे, राईट. सो म्हणून इथे प्रभुपाद सुद्धा लिहितात की अशी लोक जे आहेत ना अशा गोष्टींचं क्रिएशन करायला स्टार्ट करतात की जेणेकरून आणखीन पैसा पडेगा, आणखीन पैसा. तुम्ही बघितलं कधी लोकांना, इंडस्ट्रियल लोकांना, और कैसे पडेगा, और कैसे पडेगा, और कैसे पडेगा, और कैसे पडेगा, राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात सेकंड लाईन मध्ये, परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करत आहोत, परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. ते भौतिक जगाचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्ती करतात, ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात, राईट. अशा प्रकारचे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते. तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत असतात. विचार करा तुम्ही, आता तुम्ही जर कुणाकडे डोनेशन म्हणजे असं नव्हे की लाख रुपये मागितले जातात. मी तर मागताना फार कमी मागतो कधी पण,
कारण मला मागण्याची सवय, म्हणजे कधी ट्रेनिंग झालीच नाही अशी की लोकांकडे डोनेशन मागावं. ऍटलीस्ट इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी तर कधीच नाही. ते तुम्ही कधी गणेश मंडळ किंवा नवरात्र मंडळ तुम्ही मागितलं असेल असं कधी इकडे तिकडे, पण मला तर कधी अशी ट्रेनिंग नव्हती. तर इथे येऊन लोकांकडे मागणं म्हणजे एकदम ऑड वाटतं की आता विचार करा, आजच्या घडी काळामध्ये ह्या युगामध्ये 50 रुपये 100 रुपयाची काय किंमत राहिलेली आहे. पण आम्ही लोकांना असं म्हणतो की त्या तुम्ही 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. हरे कृष्ण. मग ते लोक काही 1000 रुपये देतात, 5000 रुपये, 10,000 रुपये, जे अरबोमध्ये कमवतात, करोडमध्ये कमवतात. पण त्यांना असं वाटत नाही की अरे अगर मैंने कुछ 20, 30, 40, 50,000 रुपये दिया तो उनके लिए तो मतलब इट्स नथिंग. बट त्या लोकांना नेहमी कमी असते की अरे नाही इतना पैसा खर्च हो रहा है, इतना पैसा खर्च हो रहा है. का? कारण लोभ असतं. म्हणून बघा, म्हणजे ज्याच्याकडे नाहीये ते लोक दुखी असतातच, राईट. ते लोक त्रस्त असतात की अरे ये नाही, वो नाही, वो नाही. तो आपको क्या लगता है जिनके पास है वो लोग सुखी है क्या? हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारावा. तुम्हाला साक्षात्कार आम्ही प्राप्त करून देऊ शकतो. ज्यांच्याकडे नाहीये ते लोक त्रस्त असतात, ज्यांच्याकडे आहे ते ह्याच्याहूनही जास्त त्रस्त असतात. ऍटलीस्ट ज्याच्याकडे नाहीये ना त्याच्याकडे कधी आपण सांगितलं की थोडी काही मदत तुम्ही करू शकतो, म्हणतो प्रभूजी थोडा नाहीये असं. आपण प्रेमाने तेवढं, आणि त्यांना पण वाटतं की अरे मैंने कुछ तो कॉन्ट्रीब्यूट किया, त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटतं बिकॉज त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्यांना हे दिलेलं असतं. परंतु जे लोक त्यांच्याकडे आहे ते लोक एवढे त्याला याच्यामध्ये शुद्ध मराठीमध्ये एक शब्द असतो, जाऊ दे तो वापरू नये, जास्त हेवी होऊन जाईल शब्द, राईट. दुःखी आणि कष्टी असतात ते लोक की अरे. आणि ह्याला कारण काय आहे, प्रॉपर्टी लिहितातच की ते लोक इंद्रिय तृप्ती करण्याकरता अनेक नवीन गोष्टी शोधणे म्हणजे काय, लोभ. जितना आहे उतने में सॅटिस्फॅक्शन और चाहिए. आणि मग ह्याच्यामध्ये जो कोणी पडेल मध्ये त्याच्याकरता ते हिंसक म्हणतात, राईट. आणि म्हणून इथे जे म्हटलेलं आहे, राईट, उग्र कर्म की ग्रीड मेक्स वेल्दी नीडी. तुम्हाला कळलं का? लोभ जो आहे, अच्छा नीडी कोण आहे, गरजू कोण आहे, ज्याच्याकडे नाहीये, राईट. पण हे जे श्रीमंत लोक आहेत तथाकथित, हे लोक सुद्धा गरजू बनतात. का? लोभामुळे. म्हणून या भौतिक जगामध्ये ऍक्च्युली कोणीही सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तो भगवत भक्तीचा आश्रय घेत नाही आणि आपल्या भावनांना आणि आपल्या जीवनामधल्या सर्व काही वस्तूंना आणि जे आपल्याकडे आहे व्यक्ती त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावत नाही 100%, तोपर्यंत या जगामध्ये सुखी होण्याचा मार्ग बिलकुल नाहीये, राईट. भक्तिचंद्र ठाकूर जेव्हा वृंदावन मध्ये परिक्रमा करत होते आपल्या भक्तांसोबत, तेव्हा ते तुम्ही बघितलं असेल वृंदावन मध्ये छोटे छोटे ते काही लोक असतात, चिल्लर मागायला येतात, 5 रुपया 2 रुपया. वृंदावन मधले काही साधू असतील, कोणी काय असतील, वॉटेवर. ते ग्रस्त लोक म्हणायचे हम नहीं दे सकते. भक्तिचंद्र ठाकूर यांना ओरडायचे, म्हणायचे आप अभी ऐसा बोलते हो कि हम ये पैसा बचाकर कृष्ण की सेवा करेंगे बाद में, लेकिन आप बाद में कृष्ण सेवा नहीं करते हैं. आप क्या करते हैं? इंद्रिय तृप्ति करते हैं इसके साथ, राईट. म्हणून ऑफकोर्स इट्स नॉट दॅट की आपलं हे संस्था म्हणजे चॅरिटी करता बनलेलं आहे असं नाहीये. आणि आपण चॅरिटी कुणाकडे मागू, किती मागू ते आपल्यावरती, आपण कुणाला जबरदस्ती पण करत नाही. पण पॉइंट म्हणण्याचा असा आहे की ज्या लोकांकडे आहे त्या लोकांनी जर भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारला नाही तर हे लोक जास्तच जास्त लोभी होत जातात. आणि जेवढे आपण लोभी होणार तेवढं आपल्या गरजा वाढतात, जेवढ्या गरजा वाढतात तेवढी चिंता जगामध्ये भेटते. म्हणून असे कितीतरी लोक या मुंबईमध्ये आता विचार करा ना, जे सामान्य लोक आहेत त्यांना वाटतं की अपने पास कुछ धन होगा तो हम लोग सुखी होंगे, आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांना वाटतं की और धन आएगा तो सुखी होंगे. तो सुखी कौन रहेगा फिर, राइट. सुखी कोई रह नहीं सकता बोलते जगत में. अनलेस आपण भक्त बनू आपण सुखी होऊ शकत नाही. म्हणून जे उग्र कर्म आहे, हे उग्र कर्म त्याचं मेन कारण आहे की मुझे और एन्जॉय करना है, राईट. आणि या लोभामुळे हे लोकांना अजून पाहिजे, या अजून मागण्याच्या वृत्तीमुळे हे लोक, कारण ते लक्षात ठेवा, जी लक्ष्मी जी आहे ना ती एनर्जी आहे, शक्ती आहे, ती एक ऊर्जा आहे. त्या शक्तीला जर आपण चांगल्या प्रक्रियेत कामाला लावलं नाही तर ती आपल्याला म्हणजे पॅशनेट बनवते, राजसिक बनवते. आपल्या हातामध्ये बळ आहे, हे बळ जर आपण सेवेकरता वापरलं नाही तर कुठेतरी वापरायला लागेल ना. सेवेत न वापरलं तर मग मारामारी करायला वापरा. आपली वाणी आहे, जर आपण भगवंतांच्या गुणगानमध्ये किंवा भक्तांच्या सेवेमध्ये नाही लावली
तर मग दुसऱ्यांना काय चांबर चौपाट्या काय म्हणतात त्याला चांबर चौकशी, राईट, चांबर चौकशा करा, लोकांबद्दल वाईट बोला, याच्यामध्ये वापरले जाणार ती, पर्याय नाही आपल्याकडे कृष्ण भक्तीशिवाय, राईट. सो दॅट इज हाऊ प्रभुपाद लिहितात हे असे लोक हिंसक बनतात, राईट. आणि तुम्ही बघितलं असेल या आजच्या आधुनिक युगामध्ये जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की जी आधुनिक समाजाची जी संरचना आहे ती अशी आहे की जेवढा सोशल मीडिया स्ट्रॉंग होत जातो ना, हा सोशल मीडिया एवढं खतरनाक आहे, म्हणजे जेवढा स्ट्रॉंग होईल ना तो, आणि ह्याच्यामध्ये जर डिवोटी नसतील आणि बाहेरचे लोक असतील तेवढा जग आसुरिक बनत जाईल. आता कसं असतं की ऍडव्हर्टाईज होते, ऍडव्हर्टाईज काय सांगते, तुमच्याकडे जी घरी टीव्ही आहे ना ती बेकार झालेली आहे, नवीन घ्या, आमच्याकडे नवीन आलेली आहे. तुमचे कपडे जुने झालेत, नवीन कपडे घ्या. तुमच्या घरी वॉशिंग मशीन खराब झाले, बघा नवीन आणले आम्ही, बघा साबण नवीन आलाय. पण तुम्हाला असेच ऍड केले जाते ना. शेवटी म्हणतात तुमच्या घरी जे लोक आहेत ते पण जुने झालेले आहेत, त्यांना बदला. राईट. मग आजकाल एवढं हे सगळं का वाढलेलं आहे, याला कारण आहे स्ट्रॉंग सोशल मीडिया. त्याला म्हणतात, म्हणून काही लोक असे असतात ना, त्याला म्हणतात अल्कोहोलिझम. जसं अल्कोहोलिझम असतात तसं शॉपहोलिझम, म्हणजे ह्या लोकांना शॉपिंग केल्याशिवाय करमत नाही, राईट. आणि जी वस्तू तुम्हाला ऑर्डिनरीली, मग या लोकांचे अशा हे असतात सोशल सर्कल, जी वस्तू तुम्हाला ऑर्डिनरीली 10 रुपयाला 15 रुपयाला भेटत असेल, जर तुम्ही ते तथाकथित सो कॉल्ड इलाइट सोसायटीमध्ये गेले तर ती तुम्हाला गोष्ट 500 रुपयाला भेटेल. का उगाच, म्हणजे ये हमारा मतलब थोड़ा स्टेटस है भाई, अगर इसमें अगर हमने ये चीज 5 रुपये का खरीदा तो हमारा स्टेटस डाऊन हो जाता है. मग अशामुळे सगळ्या गोष्टींची कमतरता यानं भासत असते. आणि मग हे लोक काय होतात, जगामध्ये उग्र कर्म करण्यात हे होतात. म्हणजे जास्तीत जास्त आता सो कॉल्ड धन कुठनं येणार आहे, इंडस्ट्रियलायझेशन, राईट, औद्योगिकीकरण, आणि त्याचे अनेक विकृत रूप आहेत. मग आता समजा क्रिकेटचा IPL एक फॉर्मॅट आहे, विकृत रूप आहे समजा. हे सगळे कोण करतात, सगळे इंडस्ट्रियल लोक बसतात आणि म्हणतात मैं लगाता हूं इतना पैसा, मैं इतना लगाता हूं, राईट. आणि मग अशा प्रकारे एवढं उग्र कर्म वाटतं की ह्या जगामध्ये आजकाल बघा ना, अटॉमिक वेपन्स जे तयार केले जातात सायंटिस्ट लोकांनी, ॲटॉमिक वेपन्स, अण्वस्त्र, याचा जो कचरा असतो ना, रेडिएशन, याला कुठे फेकावा याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. याला पाण्यात फेकावं तर पाणी दूषित होतं, हवेत फेकलं तर हवा दूषित होते, जमिनीत टाकलं जमीन दूषित होते. टाकायचं कुठे, कुठेतरी टाकावं लागेल ना, मग ते आपल्याकडे येणार आहे. याला म्हणतात उग्र कर्म, राईट. जसं आईन्स्टाईन याने जेव्हा शोध लावला होता E=mc² आणि ॲटॉम बॉम्ब, या जगामध्ये जेवढे लोक बाकी यांनी मेले नसतील तेवढे लोक या बॉम्बने मेले. म्हणजे तुमचाच उग्र कर्म आहे, राईट. म्हणजे आपण केलेले जे आविष्कार आहेत ते मनुष्याच्या विनाशाकरता बनले. म्हणून प्रभुपाद लिहितात एकमेकांशी कसा व्यवहार करावा हे त्यांना जाणत नाही, माहित नसतं. आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात, अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते. कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतील किंवा अशी गोष्टी निर्माण करतील त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल. अप्रत्यक्षप्रमाणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रांच्या संशोधनाची पूर्वसूचना दिली आहे. आणि आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रांचा अत्यंत गर्व आहे. प्रभुपादांचं तात्पर्य कधीच माहिती आहे का तुम्हाला, 1965 तात्पर्य आहे, जेव्हा एवढे म्हणजे डेव्हलपमेंट होत होती. आणि प्रभुपादांनी अगोदर ठेवलं होतं लिहून, कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटके सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील. मग आता काय होतं, जेव्हा युद्ध होतं धमकी देते जाते ना, मैं बॉम्ब डाल दूंगा, मैं बॉम्ब डाल दूंगा, मैं बॉम्ब डाल दूंगा. हरे कृष्ण. अशा गोष्टीने केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात. आणि हेच या ठिकाणी दर्शनात आले आहे. आसुरी वृत्तीमुळे मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे. ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाहीत. म्हणून क्रॉस जे उग्र कर्म आहे, मी स्वतः काम केलेल्या कंपनीमध्ये, मला माहिती आहे ना, याच्या एक कंपनी होती मेटल पाईप बनायचे, त्याच्यामध्ये तो एवढे डेंजर आणि एवढे खतरनाक, आणि ड्युटी 12 तास. बापरे. सुपरवायझर होतो मी तिथे, फार म्हणजे कॉलेजला मध्येच ऑफ टाइम मध्ये मी जायचो, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. हरे कृष्ण. आणि कंपनीचा सेटअप कसा, सगळीकडे केमिकल, धूळ, आवाज, कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग. तुम्ही विचार करा, मला अशी विरक्ती उगाच आली नाही.
मी म्हटलेले डेंजर है यार, सुबह 7 से लेकर रात को 7, मतलब इंसान की जिंदगी में बच गया क्या, बच गया 12 तास, राईट. आणि असं पण नाही की गार्डन मध्ये फिरतोय 12 तास, 12 घंटे वो केमिकल, बट समहाव आपल्यापैकी बरेच लोक करत असतील हे लोक जॉब, राईट, अशा वातावरणामध्ये. बिकॉज काय करणार आता, समाजाची रचना आणि स्थिती अशी झालेली आहे की वी कांट अवॉइड ओनली, राईट, समहाव. सो दिस इज हाऊ ते असं म्हणतात. आणि प्रभुपादांनी याला इथे कन्क्लूड केलेलं आहे तात्पर्यामध्ये. इथे एताम दृष्टीम अवष्टभ्य नष्टात्मन अल्पबुद्धया. मग या लोकांच्या जीवनामध्ये सुख कसं राहिलं, राईट. 12 तास काम केल्यावरती आणि जायला यायला वेगळा, 1 तास जायला 1 तास यायला, 14 तास, उरले किती 10 तास, त्यातला 8 तास झोपणार ना मनुष्य. एवढं हेवी काम केल्यावरती 8 तास झोपेलच, मग 2 तास कशाला, टॉयलेट बाथरूमला जावा आणि येऊन खाऊन झोपा. मनुष्याच्या आयुष्यामध्ये मग राहिलं काय, त्याला म्हणतात उग्र कर्म, राईट. त्यानंतर मग पुढे नेक्स्ट श्लोकामध्ये म्हणतात, यालाच कंटिन्यू करताना 10व्या श्लोकामध्ये वाचा. पांडुरंग दर्शन प्रभू असाल तुम्ही, पांडुरंग दर्शन प्रभू वाचा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. कामामश्रितां दुष्कुरुन्दं वसमादत्पित्वा मोहाद्रो गृहीत्वा सद्ग्रहास प्रवर्तत शून्यव्रतः. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबून मोहित झालेला आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असुचितभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेला असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग याला पुढे कंटिन्यू करताना भगवंत म्हणतात की कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय, राईट. काम कसं आहे, कधी तृप्त होऊ शकत नाही. गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक या जगाच्या अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत म्हणजे अपवित्र, जे स्वच्छ नाहीये, राईट. आणि त्याच्यामध्ये ते लोक व्रत घेतात की आम्ही करणं आहे अस्वच्छ काम, राईट. जसं फॉर एक्झाम्पल याचं एक क्लासिक उदाहरण आहे असुची व्रताचं. असुची व्रत म्हणजे असुची म्हणजे अस्वच्छ, आणि ह्या लोकांनी व्रतच घेतलेला असतो की आम्हाला अस्वच्छ राहायचंय. जनरली लोक व्रत घेतात की आम्हाला स्वच्छ राहायचंय, लोक व्रत घेतात हमें तो गंदा ही रहना है. याचं क्लासिक उदाहरण आहे असुची व्रताचं. बलदेव विद्याभूषण ऍक्च्युली आपल्या कमेंट्रीमध्ये म्हणतात, दिस रेफर्स टू लेफ्ट हँडेड तंत्रा in which people engage in lust in indiscriminate ways. म्हणजे काही असे तथाकथित आध्यात्मिक मार्ग ज्याच्यामध्ये लोक मैथून किंवा संभोग क्रियेला असं म्हणतात की हे अध्यात्माकडे घेऊन जाईल मला, म्हणून तुम्ही ते ऐकलं असेल ना, अघोरी वगैरे असतात, ते तांत्रिक असतात, राईट. म्हणजे अस्वच्छ. आणि असा नाही विचार करू की हे लोक अस्वच्छ आहेत, बाकी लोक तथाकथित जो समाज आहे. आता बघा, याचं उदाहरण दिलेलं आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. आय थिंक 2012 मध्ये कधीतरी ही गोष्ट झालेली आहे जुनी. आता पण असेल मला माहित नाही, तुम्ही रेकॉर्ड केलं त्याचे कर, पण असले तथाकथित फालतू गोष्टीचे करून फायदा नाहीये. सांगतो तुम्हाला जस्ट. एक कपल होता थायलंड मधला, त्याने एक रेकॉर्ड बनवला. काय रेकॉर्ड बनवला असेल थायलंडच्या कपलने? 47 तास एकमेकांना किस केलं. 47 आवर्स त्याने रेकॉर्ड बनवला. याला म्हणतात असुची व्रत. असुची व्रत म्हणजे तुम्ही विचार करा, किती जंत आणि किती बॅक्टेरिया आणि सडलेले गळलेले अन्न पदार्थ तोंडातले. 47 तास. आणि याला काय केलं जातं, ग्लॅमराइज केलं जातं. देखो कितना बड़ा रेकॉर्ड किया या लोगों ने. दिस इज कॉल्ड एज असुची व्रत, राईट. असं नव्हे की मागच्या युगामध्ये कधी लोक पाप करत नव्हते, आता पण लोक पाप करतात, अगोदर पण पाप करत होते, परंतु आता कलियुगामध्ये पापाला एवढं ग्लोरिफाय केलं जातं, पापाची एवढी स्तुती केली जाते की लोकांना वाटतं की अरे यही आहे जीवन का लक्ष्य. आता तुम्ही बघा ती थर्ड क्लास एक मूवी आली होती, ती महा अवतार नरसिंह याच्या अगोदर, तुम्हाला माहिती असेल, त्या पिक्चरचं नाव पण माहिती असेल. असे थर्ड क्लास पिक्चर जर ब्लॉकबस्टर हिट होत असतील तर तुम्ही समजून घ्या की आपल्या समाजाची मनोदशा काय आहे.
राईट. मग तुम्ही म्हणता आमची पोरं बिघडतात, आमच्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे आणि मुलाचा गर्लफ्रेंड आहे आणि हे आहे ते आहे, कसं होणार? तुम्ही तर ब्लॉकबस्टर हिट मूवी काढता अशा याच्या गोष्टीवरती आणि त्यांना शिकवता की तुम्ही कसं नग्न राहिलं पाहिजे, कसं घाणेरडं खाल्लं पाहिजे किंवा अस्वच्छ राहिलं पाहिजे. मग तुम्ही त्याला ब्लेम करू शकता आपल्या मुलांना? मग आपली तथाकथित डुप्लिकेट जे आपली जी संस्कृती झालेली आहे आता भारताची कशी झालेली आहे ना, तिकडूनच आहे ना इकडूनच आहे, मधला राईट ना. तो वेस्टर्न बनू शकला ना ईस्टर्न बनू शकला. मग तो काय करतो, अशा थर्ड क्लास मूवी बघतो आणि परत म्हणतो की माझ्या मुलीने अरेंज मॅरेज करावा किंवा व्यवस्थित लग्न करावं. अरे असं कसं होईल यार? तुम्ही त्यांना ट्रेनिंग देता सगळे डेटिंग करायचे, अफेअर करायचे आणि तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही त्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, मग मुलीचा डिवोर्स झाला नाही पाहिजे. कसा नाही होणार मुलीचा डिवोर्स? किंवा मुलगा संतुष्ट कसा राहणार नाही तो एका पत्नीमध्ये, जर त्याला ट्रेनिंगच अशी दिलेली आहे की तू 1000 लोकांसोबत फिरू शकतो आयुष्यामध्ये, राईट. सो दॅट्स ऑफ प्रॉपर इथे लिहितात की कधीही तृप्त न होणाऱ्या अशा गोष्टींचा आश्रय घेऊन ते लोक काय करतात, असुरजभूत कर्म करण्यात मग्न झालेले असतात. आसुरी प्रभात तात्पर्यामध्ये आसुरी मनोवृत्तीचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आसुरी लोक आपल्या कामवासनेने कधी तृप्त होत नाहीत. विषयोपभोग घेण्यासाठी ते आपल्या कधी तृप्त न होणाऱ्या इच्छांना एकसारखे वाढवित असतात, राईट. म्हणून त्यांना आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाने विदुरासुरा, राईट, श्लोक नंबर 7 मध्ये. ऍक्च्युली 16वा अध्याय असा जणू काही कलियुगाच्या लोकांचं वर्णन आहे. जसं भागवतचा 12वा स्कंद कलियुगच्या लोकांचं वर्णन आहे, तसं गीतेचा एक सॅम्पल आहे, राईट. कलियुगामध्ये लोकांची मनोवृत्ती कशी असेल. अजून एक उदाहरण दिलेलं आहे. काही वर्षापूर्वी एक क्रिकेट मॅच चालू होती, इंडिया आणि पाकिस्तान, सॉरी वर्ल्ड काहीतरी चालू होता, वर्ल्ड कप. त्याच्यामध्ये इंडिया समोर सेमीफायनल मध्ये गेली. एक मुलगी होती, ती म्हटली की अगर, तिने सांगितलं असं, अगर इंडिया जीतता है वर्ल्ड कप मैच, राइट, तो मैं अपने सारे कपडे निकाल के नाचूंगी. आणि ही हेडलाईन बनली न्यूजची. मग आता तुम्हाला माहिती आहे ते पेटावाले आहेत, पेटा प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल, माहिती आहे तुम्हाला? पेटा नावाची एक संस्था आहे जे प्राण्यांना वाचवते. मग हे लोक काय करतात, लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता पेटाकडे ते लोक एक साईडला एक पशु असेल त्याला उघडे ठेवतात. समजा पशु तर उघडेच असतात, राईट. समजा कोंबडी असेल, बकरी असेल किंवा काय असेल, वॉट एव्हर. मग हे लोक स्त्रियांना सुद्धा अर्धनग्न करून दाखवतात. बघा, स्त्री ही अशी दिसते आणि हे पशु हे असे दिसतात, दोघांमध्ये काय फरक आहे का? हे पण जीव आहे, हे पण जीव आहे. मग तुम्ही यांना कसं मारू शकता? पण लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता, म्हणजे लोकांची मनोवृत्ती कशी तामसिक गोष्टींमध्ये, राजसिक गोष्टींमध्ये, राईट. मग ह्या लोकांना कळत नाही की अच्छा हम अच्छा काम कर रहे हैं पशुओं को बचाने का, लेकिन हमें देखना चाहिए कि कुछ नैतिकता भी होती है ना, मॉरल इमोरल. जस्ट बिकॉज लोगों को एज्युकेशन करने के लिए और गंदा बनाओ, म्हणजे विचार करा, पशूंना वाचवतील आणि मनुष्यांना पशु बनवतील नेक्स्ट लाईफ मध्ये. मग ही बुद्धी आहे काही, राईट. याला म्हणतात असुचिरभूत, राईट. अशा प्रकारे प्रभात लिहितात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण काय आहे? क्षणभंगुर गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते असे कर्मे करीत असतात. विचार करा ना, आज माणसाला किती एन्झायटी आहे मेट्रो सिटीमध्ये. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला टेन्शन नाहीये का? म्हणजे मुंबई नाही, कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये शहरामध्ये राहणार आहे, एवढी चिंता आहे त्याला की ये घर का क्या होगा, EMI का, बच्चों का एजुकेशन क्या होगा, और अल्टीमेटली मेरा क्या होगा. क्या हो, इतनी चिंता है फिर भी लोभ नहीं छोड़ता है वो. ये नहीं सोचता है कि अरे यार बहुत कल से अभी सिंपल लाइफ जिएंगे, बहुत टेंशन है लाइफ में यार, क्या जरूरत है मुझे 5 BHK में रहने का, मैं एक सिंपल 1 BHK में क्यों नहीं रह सकता हूं ना. क्या मेरे पास कार होना जरूरी है क्या? हर टाइम मुझे लक्झरी फ्लाइट में ही ट्रॅव्हल करना जरूरी है क्या? नाही. मग हे लोक का सोडू शकत नाही अशी चिंता? त्याला प्रभुपादाने उदाहरण दिलेलं आहे, मोहामुळे. जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते असे कर्म करीतच असतात. म्हणजे विचार करा, आधुनिक काळामध्ये कृष्ण भावनेचं किती महत्व आहे. जर लोकांना कृष्ण भावनेमध्ये ट्रेनिंग नाही दिली
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर लोकांचं आयुष्य किती दुखी आहे. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा अमेरिकेत प्रभुपादांनी बघितलं की लोग कितने दुखी हैं. कोई टाई पहन रहा है, कोई सूट पहन रहा है, कोई कार में घूम रहा है. प्रभुपाद त्यांना बघून असं नाही म्हटले कितना सुखी है. प्रभुपाद म्हटले बेचारा, कितना टेंशन लेके जी रहा है लाइफ में. कार में बैठा है, उसका फ्यूल के लिए पैसा लगेगा, राइट. घर में जाएगा तो घर में जिन लोगों को रखा है उनके लिए पैसा लगेगा, राइट. सो दिस इज हाऊ प्रभुपादांनी याला दिले पुढे. आपण चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळीच ज्ञान नसते आणि याबद्दल ते काही सांगू शकत नाहीत. अनित्य गोष्टींचा स्वीकार करून असे आसुरी लोक स्वतः एका परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वनिर्मित मंत्राचे उच्चारण करतात. बरोबर आहे. मग तुमच्या मुंबईमध्ये आहेत बरेच असे देव. डॉक्टर आहे एक, स्वतःला तो विष्णूचा अवतार मानतो. बरोबर आहे. एक राधाराणी आहे, स्वतःला ती म्हणते मी राधाराणी का अवतारू. मग असे हे मूर्ख लोक आणि त्यांचे तथाकथित चेले ते पण मूर्ख लोक, त्यांनी एक देव बनवलाय आपला, राईट. आणि हे लोक काय करतात, एकमेकांना फसवतात. तो पण नरकात जाईल आणि हे पण नरकात जातील. प्रभुपाद लिहितात परिणामतः ते लैंगिक भोग आणि धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक आकर्षित होत असतात. हिरण्य और कश्यप, राईट. सॉफ्ट टच और गोल्ड. या संदर्भात असुची व्रत हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. असे आसुरी लोक मदिराक्षी, धृत आणि मांसाहाराकडे आकर्षित होत असतात आणि याच त्यांच्या आशीर्भूत सवयी असतात. आता बघा ना, जेवढे मेट्रो सिटीमध्ये प्रोजेक्ट्स आहेत हे सगळे सेंटर्ड आहेत ह्या गोष्टींकडे. कहाँ बड़ा होटल होगा, कसिनो होगा, कहाँ बड़ा कत्तलखाना होगा और मांस मदिरा कहाँ मिलेगी. आणि मग हे असेल तर मग व्यभिचार नक्कीच आहे त्याच्या पलीकडे. प्रभुपाद म्हणतात जो व्यक्ती मांस खाएगा, जो व्यक्ति शराब पिएगा, नशा करेगा, व्यभिचार तो उसको बाय नेचुरल मतलब नेक्स्ट स्टेप है वो फॉलो करने के लिए, राइट. अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्मत्त झाल्यामुळे ते वेदाशी असहमत असणाऱ्या तथाकथित धर्माचा पुरस्कार करतात. असे लोक जरी जगामध्ये अत्यंत घृणास्पद लोक असले तरी त्यांचा कृत्रिमपणे मिथ्या मान सन्मान करतो. ते जरी नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटतं की आपण खूप प्रगती करत आहोत. सो दॅट्स हाऊ. आणि मग आता अशी लोक हे आहेत, या लोकांना समराईज करताना 11, 12 आणि 13, 14, 15 हे सुंदर श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. हे श्लोक नेहमी वाचावे आपण. हे श्लोक वाचले की आपल्याला वाटतं अरे बापरे, ये तो मेरा डिस्क्रिप्शन चल रहा है यार, हे मेरा वर्णन आहे, राईट. असं नाही का विचार करू की हे वर्णन कुठल्या आसुरी व्यक्तीचं आहे, हे आपलं वर्णन चालू आहे, राईट. बघा आता आपलं वर्णन आलंय श्लोक नंबर 11 मध्ये ग्राफिकली. श्लोक नंबर 11, 12 वाचा. 11 नंबर वाचा गोपीगण माताजी, 12 नंबर वाचा श्री राधा प्रेम माताजी आणि दोघांचं ट्रान्सलेशन वाचा परम करुणा माताजी वाचा. नेक्स्ट श्री राधा प्रेम माताजी वाचा श्लोक नंबर 12. हरे कृष्ण दंड प्रणाम. आशापाशाश बद्ध काम क्रोध परायणः इहन्ते काम भोगार्थम अन्यायेनार्थ संचयान. परम करुणा माताजी वाचा अनुवाद दोघांचा. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करिता अन्यायी मार्गाने धन संचय करतात. हरे कृष्ण. मरेपर्यंत ती म्हणता ना मरेपर्यंत मारा याला, म्हणजे असं मारू नये कोणाला. शिक्षा जेव्हा दिली जाते कैद्यांना, ह्याला मरेपर्यंत मारा, तसं आपल्याला मरेपर्यंत मारलं जातंय. कशाने? चिंता. आणि जनरली आपण कसं असायला पाहिजे, नारायण परायण, राईट, किंवा श्रुती परायण. पण इथे काय, काम क्रोध परायण. त्याने काम क्रोधाकरता आपलं जीवन डेडिकेट केलेलं आहे, राईट. मग जनरली 4 जे पुरुषार्थ असतात, धर्म अर्थ काम मोक्ष, हे तुम्ही ऐकलेलं आहे ऑर्डिनरीली. हे लोक काय करतात, ते म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष, इसमें से धर्म हटाओ और मोक्ष भी हटा दो, केवल अर्थ और काम चाहिए हमको, राइट.
आणि इथे भगवंत म्हणतात चिंताम अपरिमेयमच प्रलयांत. प्रलयांत म्हणजे माहिती तुम्हाला काय म्हणतो? प्रलयांत म्हणजे या सृष्टीचा प्रलय होईपर्यंत हे लोक चिंतेने स्वतःला घेरून घेतात. हे म्हणतात प्रलयांतम उपाश्रिता. उपाश्रिता म्हणजे आश्रय घेणे, राईट. मग जनरली जसं आपण डिस्कस केलं थोड्या वेळापूर्वी, असं कोणी आहे का जो चिंतांचा आश्रय घेतोय जगामध्ये? कोणी जबरदस्ती कोणी चिंताचा आश्रय घेतो का? नाही ना. कोणी म्हणतं का अरे मुझे 1 किलो चिंता दे दो आज, मुझे 5 किलो चिंता मार्केट में, भैया ये कितने में मिलेगा? 5 किलो? ठीक है 200 रुपये लाओ 5 किलो चिंता. मग इथे असं का म्हटलेलं आहे की लोक चिंता खरेदी करतात, राईट? सांगा. लोक चिंता खरेदी करत नाहीत, पण लोक ऍक्च्युअली खरेदी करतायत. कसं खरेदी करतायत कोण सांगेल? आणि हे आपण डे इन डे आउट करतोय. बोला परम करुणा माताजी. चिंता म्हणजे लोक स्वतःहून खरेदी करतात. जसं उदाहरणार्थ आपल्याकडे 1 लाख रुपये इन्कम आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे 1 लाख रुपये इन्कम आहे. त्या 1 लाखामध्ये आपलं आयुष्य पूर्ण जगून होईल, पण तरीही विनाकारण त्याला असं वाटतं की अजून आपल्याकडे यावा, 1 चे 2 कसे होतील या चिंतेमध्ये सतत तो असतो. म्हणजे समाधानी नाही येतो. समाधानी नसल्यामुळे तो चिंतेमध्ये असतो, चिंता खरेदी करतो. समाधानी जर राहिला तर त्या 1 लाखामध्ये पूर्ण आयुष्य जगू शकतो, पण समाधानी नसल्यामुळे. करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे बेसिकली तो अशा गोष्टींचा आश्रय घेतो ज्याने चिंता वाढते. तुम्हाला कळलं का? तर चिंता अशी कोणी खरेदी करत नाही, पण तो अशा गोष्टींचा आश्रय घेतो ज्याने चिंता वाढेल. आता समजा से फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आपण घेण्याकरता घेऊया. आणि इथे प्रभुपादांनी म्हटलेलंच आहे ना, काम उपभोग परम. म्हणजे त्याने जीवनाचं लक्ष्य काय बनवलेलं आहे? इंद्रिय तृप्ति करना मेरे जीवन का उद्देश्य है. जिस समय हमने ये उद्देश्य बना लिया उस समय हमने चिंता को खरीद लिया, राइट. मग आता कसं आहे की जनरली एक क्लासिक उदाहरण आहे वेस्टर्न वर्ल्ड मधलं. आपल्याकडे पण ती आता संस्कृती येत आहे. एक सामान्य मनुष्य रोटी कपड़ा मकान के लिए संघर्ष करता है, बराबर है. उसको रोटी चाहिए, कपड़ा चाहिए, मकान चाहिए, राइट. हे त्याच्या जीवनाचा उद्देश आहे. परंतु एक आसुरिक व्यक्ती ज्याच्याकडे आसुरिक विचार आलेले, आसुरिक भावना आलेल्या आहेत, तो विचार करतो की माझ्या जीवनाचा उद्देश काय? इंद्रिय तृप्ती करणे. आणि याला क्लासिक उदाहरण आहे. आता वेस्टर्न वर्ल्ड मध्ये काही असे लोक असतात ते जॉबलेस असतात. मग तुम्हाला माहिती आहे, आय थिंक मला वाटतं भारतामध्ये सुद्धा भेटतो का बेरोजगार भत्ता? आजकाल बंद करून टाकला मोदी सरकारने. नाही भेटत ना बेरोजगार भत्ता. हा, आमच्या इथे नेपाळमध्ये भेटायचा. बेरोजगार नाही, त्याला म्हणतात बुडो भत्ता. म्हणजे जे म्हातारे लोक त्यांना भेटायचा भत्ता. म्हातारे लोक जे अबोव 60-65 आहेत. म्हणून तर करप्शन एवढं होतं, म्हणून तर आंदोलन झालं ना एवढं मोठं. मग हे लोक, आता समजा ही केस आहे, हे लोक काय करतात? आता समजा एखादा व्यक्ती आहे समजा वेस्टर्न वर्ल्ड मध्ये जो जॉबलेस आहे, ज्याला नोकरी नाही, त्याला लोक भत्ता देतात. मग हा व्यक्ती ज्याला भत्ता भेटलेला आहे त्याने त्या पैशाने काय करावं की बाबा आज आपल्या घरी आता डाळ भात नाही, घेऊन खरेदी करावं आणि खावं, राईट. हे लोक एवढे करप्ट झालेले असतात की त्या पैशाने लोक ड्रग्स विकत घेतात. ड्रग्स विकत घेणे, इंटॉक्सिकेशन आणि प्रॉस्टिट्यूशन करणे. म्हणजे विचार करा की ह्या लोकांना म्हणजे काय ट्रेनिंग असेल, तो विचार करा. एक सामान्य मनुष्य सुद्धा विचार करतो की मला 2 टाइम खायला प्यायला तरी भेटलं पाहिजे, सरकारने पैसे जरा मी खातो पितो. पण हे लोक त्या पैशाने ड्रग्स विकत घेतात. म्हणजे ज्याने म्हणजे ड्रग्स म्हणजे कसं? चीप सेन्स ग्रॅटिफिकेशन, इमिडिएट इंद्रिय तृप्ती, राईट. मग आता त्यांच्या जगामध्ये अशा सिंगल मदर असतात, म्हणजे एकटी आई. म्हणजे आता समजा विवाहाच्या अगोदरच तिने कोणाशी संघ केला आणि त्याला अपत्य झालं. मग सरकार काय म्हणते? अच्छा, कॉलेजमध्ये अशा नोटीस असतात ना त्यांच्याकडे, आपके पास अगर कोई बच्चा है तो उसको फेक मत दीजिए, हमारे पास दीजिए, आप हमारे पास आइए. कुठे असतात या नोटीस? कॉलेज कॅम्पस मध्ये. मग विचार करा संस्कृती कुठे खालावलेली आहे. कॉलेज कॅम्पस काय ही जागा आहे का? म्हणजे कॉलेज कॅम्पस काय एक वेश्यालय बनून झालेलं आहे, राईट. आणि ह्या ज्या बाया असतात, स्त्रिया असतात, त्यांना जर सरकारने पैसे दिले की तू अभी सिंगल है, तेरे को बच्चा हो गया, चला मदत करेंगे सरकार की तरफ से,
क्योंकि सरकार भी वैसे ही है ना, सरकार भी इंद्रिय तृप्ति करना चाहती है तो देखती है अरे इसको प्रॉब्लेम, चलो इसको और मदत करते हैं. मग ह्या स्त्रिया काय करतात, ते पैसे घेऊन याने ड्रग ॲडिक्शन, अल्कोहोलिझम आणि बऱ्याच काही अशा स्त्रिया आहेत ते स्वतःहून सिंगल मदर बनतात जेणेकरून सरकारकडनं भत्ता भेटेल. हरे कृष्ण. आणि आपल्याला वाटतं की अशी संस्कृती आपल्याकडे यावी नाही भारतामध्ये. आपल्याला अमेरिकेसारख्या प्रगती करायची आहे, लंडन सारखी प्रगती करायची. बघून घ्या त्यांची प्रगती काय आहे, मग आपल्याला कळेल की ह्या श्लोकांचा किती मोठा अर्थ आहे. उगाच चिंता का वाढतात, कारण या लोकांनी जीवनामध्ये काम उपभोग करणे हे आपल्या जीवनाचं उद्देश बनवलेलं आहे. राईट. आणि ह्या लोकांना काय असतं मग, आशा पाश शतरबद्ध. शतर म्हणजे काय बघा, शेकडो म्हणजे इच्छा किती आहेत, 1 नाही 2 नाही 3 नाही, हजारो चिंता म्हणजे इच्छा आणि बनवलेल्या आहेत. आणि अशा इच्छांनी काय होतं, चिंता वाढत जाते वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. राईट. आणि म्हणून प्रभुपादांनी तात्पर्य दिले बघा, तात्पर्य प्रभुपाद, आसुरी लोकांना वाटतं की इंद्रिय भोग प्राप्त करणं हे जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. तुम्ही मला सांगा, आज इव्हन भारतामध्ये सुद्धा एक साधारण मनुष्य काय विचार करतो, बेटा तो स्कूल जा, अच्छा पढ़ाई कर, और पढ़ाई करके क्या करेगा, अच्छा कमाएगा और अच्छा भोग करेगा. बरोबर आहे. तू जर चांगला कमवशील तुला चांगली मुलगी भेटेल. चांगली मुलगी भेटेल म्हणजे काय, याचा काय अर्थ आहे? चांगली मुलगी म्हणजे दिसायला गोरी, थोडे पैशावाली. म्हणजे बेसिकली ह्या लोकांचा अर्थ काय आहे की इंद्रिय तृप्ती करणे हे जीवनाचं काय आहे, उद्देश आहे. असं नाही की संस्कारी मुलगी पाहिजे किंवा संस्कारी मुलगा पाहिजे. आजकाल लग्न असे ठरवतात, तुम्ही विचारा, लग्न असे ठरतात आजकाल? नाही ना. आजकाल लग्न कसे ठरतात, मुलाकडे किती रुपये आहे आणि मुलीकडे किती आहे आणि किती. मी माझ्या स्वतःच्या छोट्या बहिणीच्या लग्नामध्ये बघितलंय, म्हणजे चालू आहे. ते लोक लेक्चर ऐकत नाहीत. पहिले तसे होते, थोडं आता चेंज झाले ते लोक. म्हणजे किती तोळे तुम्ही देणार? तोळे कुठले तोळे? म्हणजे मी म्हटलं बाबा आमच्याकडे काय तोळे, मी मंदिरामध्ये असतो. मी तुम्हाला तोळे भरून प्रसाद देईल. राईट. मग ते चांदीचे, मला माहित नव्हते चांदीचे, म्हणजे मुलींनी जाताना चांदीचं सगळं घेऊन जायचं. ते म्हणतात चांदीची थाळी, चांदीचा लड्डू गोपाळ आणि चांदीचं हे आणि चांदीचं ते. चक्कर यायला लागली. मला म्हटलं अरे तो खतरनाक आहे. ऑफकोर्स ते आपण एक स्वतःच्या इच्छेने देऊ शकतो आपण, पण तुम्ही जर जबरदस्ती केलं तर त्याला हे म्हणतात की म्हणजे दिस इज हाऊ समथिंग. म्हणजे आमचं हे ट्रेंड आहे, आमचं कल्चर आहे, आमची सोसायटी अशी आहे. तुम्ही नाही दिलं तर आम्हाला, आमच्या लोकांना कसं वाटेल? म्हणजे अरे लोकांना एकत्र राहायचं की तुम्हाला नवरा बायकोला एकत्र राहायचंय. म्हणून हे कारण आहे आपल्या चिंतेचं. इहंते काम भोगार्थम. आणि हे सगळं करण्याकरता काय करावं लागतं? अन्यायाने धनसंचय. धनसंचय कसा करावा लागतो? अन्यायाने. कारण एवढी पैसा, एवढी संपत्ती कशी आणणार तुम्ही? कुठनं आणणार? व्हाईट मनी तर येत नाही ना, अशी ब्लॅक मनी. म्हणून बरेचसे डोनेशन हे कॅश मध्ये येतात. काय येतात? हरे कृष्ण. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी कुठेतरी भगवताई सगळ्यात लावले. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की दिस इज द रिझन. राईट. म्हणून आधुनिक हा जो 21वी शतक आहे ते कसं आहे? केवळ चिंतेने भरलेलं आहे. एपिडेमिक. म्हणून चिंता जर दूर करायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची असते. त्या चिंतेचं कारण काय पहिले शोधा. आणि ते कारण आपल्याला जेव्हा कळेल की अनावश्यक अननेसेसरी चीजें हमारे पास ऐसी हमने रखी है जो हमारे काम की नहीं है, या जो छोटी मोटी रहेंगे तो भी काम चल जाएगा हमारा. और ऐसा करोगे तो उन चीजों को मेंटेन करने में टाइम बच जाएगा आपका, और वो टाइम हम चिंता को दूर करने में लगा सकते हैं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि प्रभुपादाने तर किती सुंदर उदाहरण दिलं तात्पर्यामध्ये. एक तुम्ही मध्ये गेलं तुम्हाला दिसेल, प्रभुपाद देतात त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांचा कधीच अंत नसतो. तुमच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आखलेल्या योजनांचा अंत झालाय का आतापर्यंत? झालाय अंत? परम करुणा माताजी. किती आपण योजना ऐकल्यात? हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, हे करायचंय, असं करेल तसं करेल. हरे कृष्ण. कधीच अंत होणार. आणि प्रभुपाद लिहितात आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचं प्रत्यक्षात, तुम्ही आसुरी नाहीयेत. आता
आता आपण हळूहळू दैवी बनण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या आसुरी बॅकग्राऊंड आपलं राहिलेलं आहे, तर ते बॅकग्राऊंड कॅरी फॉरवर्ड आपण केलंय हळूहळू, त्याला कमी करायचा प्रयत्न करतोय आपण. प्रॉब्लेम देतात आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. काय अनुभव आहे? मरण समय सुद्धा तो वैद्याला आपले आयुष्य 4 वर्षांनी वाढवण्याची विनंती करीत होता. राईट. आता कोणी मरायला आला असेल, ज्याचं आयुष्य झालेलं आहे पूर्ण 80-90, और मेरा 4 साल बढ़ा दो. क्या करोगे बेटा 4 साल बढ़ा के? नाही काय हो, घर को पेंटिंग करणं बाकी आहे. मूर्ख, याला मूर्ख म्हणतात आणि हसायला पण येतं. तुम्ही जर घराची पेंटिंग राहिलेली आहे आणि माझ्या बिल्डिंगचा अजून एक वरचा कप्पा बांधायचा आहे, 4 साल दो ना. राईट. प्रॉपर लिहितात असे मूर्ख जाणत नाही की वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाही. राईट. मरण समय सुद्धा तो वैद्याला आपल्या आयुष्य 4 वर्षांनी वाढवण्याची विनंती करत होता, कारण त्याच्या योजना अजून पूर्ण झाल्या नव्हत्या. मृत्यूची सूचना आली की तेथे मनुष्याची इच्छेचा मुळीच विचार होत नसतो. प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला असतो त्यापेक्षा अधिक एक क्षणभरी अधिक जगू देत नाही. राईट. अशा प्रकारे. आणि म्हणून नेक्स्ट पॅराग्राफच्या तात्पर्यामध्ये रूपात कंट्रोल करताना लास्टच्या 2-3 लाईनीमध्ये ते तुम्ही उदाहरण ऐकलेलं आहे कठोपनिषदचं. एका झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी आहे परमात्मा, दुसरा पक्षी आहे जीवात्मा. आणि पॅराडॉक्स कसा आहे बघा याच्यामध्ये, विरोधाभास कसा आहे. एक पक्षी फळ खात आहे, दुसरा पक्षी चुपचाप बसलेला आहे. आता जो खाणारा तो एन्जॉय करेल ना, पण तसं नाहीये. जो खात आहे तोच टेन्शन मध्ये आहे, आणि जो चुपचाप बसलेला आहे ते तर ऑफकोर्स ईश्वर आहेत. आणि ह्या जगामध्ये असंच आहे. जो चुपचाप बसलेला आहे ना, आणि जेवढं आवश्यक तेवढंच आपलं घेऊन बसतो शांतपणे, तो सुखी असतो. पण जो नुसता फळ खाण्यात लागलेला आहे, दिवसभर फळ खाण्यात लागलेला आहे, दिवसभर, तो दुःखी आहे. राईट. आसुरी मनुष्याला वेदांचे ज्ञानही नाही आणि वेदांवर श्रद्धाही नसते, म्हणून परिणामांची चिंता न करता, इंद्रिय तृप्ती करता स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो. आणि दॅट्स हाऊ इज बिकमिंग मोर अँड मोर फुल ऑफ एन्झायटी. राईट. एनिवे 8-9-12 झाले. एक पोएम वाचतो, मग आपण याला थांबू आणि शुक्रवारी आपण ट्राय करू याला पूर्ण करायचा, या अध्यायाला पूर्ण करायचा प्रयत्न करू. आय थिंक 24 श्लोक आहेत, जास्त नाही आहेत. हा होऊन जाईल शुक्रवारी. एक पोएम वाचूया आपण, मग आपण बंद करू. हरे कृष्ण. इंग्लिश मध्ये आहे ती पोएम. इन पार्टी पीपल से चीयर्स. ते करतात ना चेयर्स पार्टीमध्ये. हे चैतन्य म्हणून सांगितलेलं आहे, माझी पोएट्री नाहीये. In party people say cheers, but often the reality is पार्टीमध्ये लोक म्हणतात की cheers, पण ऍक्च्युअली सत्यता काय आहे? सत्यता अशी आहे, their hearts are filled with fears. त्यांचं हृदय कशाने भरलेलं आहे? भयाने भरलेलं आहे. कोणी आहे का इथे ज्याला भय नाही आता? आहे कोणी? हरे कृष्ण. भयाने तेव्हा आपण मुक्त होऊ जेव्हा 100% विश्वास बसेल की महामंत्र जपने से मेरा सब कल्याण होगा. Right. So their hearts are filled with fears. That is चिंता परिमेयम. ह्या श्लोकामध्ये ऍक्च्युअली पोएट्री म्हणजे काय, श्लोकाला पोएट्री मध्ये कन्वर्ट केलं प्रभूजींनी. Their hearts are filled with fears. That is चिंता परिमेयम. ऐसा क्यों? Their minds are pierced by desires. आपले मन कसे आहेत? भेदलेले आहेत इच्छांनी. That is आशा पाश तरबद्ध. Every desire is like a sharp stab. एक एक इच्छा म्हणजे एक एक वार आहे चाकूचा आपल्यावरती, एक एक घाव बसतोय आपल्या आत्म्यावरती. राईट. अँड दे आर ऑन व्हर्ज ऑफ टीयर्स. म्हणजे ते बिचारे रडकुंडीला आलेले आहेत. राईट. सो ते म्हणतात चिअर्स, पण दे हॅव फिअर्स. त्यांना भीती आहे. दॅट इज बिकॉज ऑफ डिझायर्स, अँड बिकॉज ऑफ दॅट दे आर ऑन द व्हर्ज ऑफ टीयर्स. रडकुंडीला आले. लिटरली बघितलं मी लोकांना रडकुंडीला आले लोक. असं म्हणजे गंमत करायची गोष्ट नाही, पण लिटरली जे लोक ऍक्च्युली मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास, तुम्ही असं वाटेल की हे लोक दुःखामध्ये असतात, ह्याच्यापेक्षाही जास्त दुःखी लोक वरच्या क्लासवाले लोक असतात. आणि मी स्वतः बघितलेलं आहे. आणि ह्या लोकांना वेळच भेटत नाही हो. जनरली आपण विचार करतो की कुछ धन कमा ले, मेरे पास टाइम है, मैं भक्ति कर लूंगा. इन लोगों के पास इतना धन है, फिर भी टाइम रहता ही नहीं इनके पास. क्यों? और कमाओ और कमाओ और कमाओ. आणि ह्याच्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, घरातल्या लोकांना वेळ दिल्यानंतर ते लोक तुम्हाला थोडी हे करणार आहेत की मैं क्या घर का मतलब खाली एक पुतला लगा रखा है घर पे, पत्नी बोलेगी.
बच्चे बोलेंगे पापा को पिछले साल देखा था. राइट. सो अँड दे से चीयर्स. राइट. त्याला आपण इंग्लिश मध्ये बरेच ऐकलेलं आहे, स्माइलिंग फेसेस क्राईंग हार्ट्स. आज तुम्ही सर्वे करा, फक्त तुम्ही ट्रेन मध्ये जावा कधी आणि विचारा तुमको कुछ प्रॉब्लम है कुछ लाइफ में, तुम सुखी है. 99.99% सर्वे निघेल मैं दुखी हूं, मैं दुखी हूं, मैं दुखी हूं, मैं दुखी हूं. राईट. सो दिस इज हाऊ. आणि म्हणून त्याला इथे म्हटलेलं हे जे आहे ना आशा पाशा बद्ध. बद्ध म्हणजे ऍक्च्युली बांधणे. जेवढ्या इच्छा तेवढ्या रश्या आपल्याकडे आहेत. मग आपल्याकडे जर 100 इच्छा असेल 100 रश्याने आपण बांधले गेलेलो आहोत. आणि एव्हरी ऍड एक जाहिरात म्हणजे एक रशी आहे. हो, एक जाहिरात बघता एक रशी, दुसरी रशी, असे आपण जन्मापासून आतापर्यंत किती रश्यांनी बांधल्या गेलेलो. राईट. सो दॅट्स हाऊ ही आपली स्थिती आहे. राईट. एनिवे याला आपण कंटिन्यू करू पुढे पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत आपण चॅन्टिंग करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हे आपलं एवढं वर्णन ग्राफिक आहे. एवढी आपली दयनीय अवस्था आहे. राईट. म्हणजे किती आपल्याला भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घ्यावा लागेल, किती शास्त्रांचा आणि किती सत्संगचा आश्रय घ्यावा लागेल. नाही. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. तर आपण शुक्रवारी भेटू 7:30ला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत. प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पूर्ण श्री दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.